या जीआरचा अभ्यास करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या टीममधील वकील योगेश केदार यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती। आता त्यांनी अगदी सोप्या भाषेत काही गोष्टी सांगितल्या आहेत। केदार यांच्या म्हणण्यानुसार ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल, ज्यांच्या गावात कुळातील नोंदी सापडल्या नाहीत त्यांचे काय याची स्पष्टता आणावी लागेल। त्यामुळे या जीआरमध्ये सुधारणा आवश्यक आहेत। यात स्पष्टता आणावी अशी विनंती दादांकडे करतोय। शेवटी शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच इच्छा। तसेच या जीआरला अनेक अंगाने कोर्टात चॅलेंज केले जाऊ शकते। दादांना बोलावे म्हणतोय, अजून अनेक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत, पण मला बाहेर काढण्यात गेलंय असाही दावा ॲडव्होकेट योगेश केदार यांनी केलाय। या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल। याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही। माझ्या दादांना ही विनंती आहे, दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं। पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं। भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एक लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणतोय म्हणजे त्यात खरं आहे।